वाटत नाही ते सुनील सस्ते सर आहेत. पूर्ण शरीरावर फॅटी आहे. पोटाचा बघा जम्बो वडापाव झालेला आहे. चेहरा एकदम गोल गुबगुबीत दिसतोय. यस, थाईज मध्ये हातामध्ये पूर्ण फॅट दिसतंय. यस, आणि इकडे बघा आता आफ्टर मध्ये बघा, हा सरांचा पर्सनल रिझल्ट आहे बॉस. बॉडी परत प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा येऊ शकतो. यस, अमेझिंग बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. इथे म्हणतो ना हे जगाचा नंबर 1 आहार खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट होईल का? नाही, इथे साईड इफेक्ट होत नाही बॉस. इथे साईज इफेक्ट होतो. तुमची बॉडी पहिली जी होती ती राहत नाही, नवीन बॉडी तयार करून मिळते. यस, क्या बात है, क्या बात है, बहुत ही बढ़िया सर. सूर्य सस्ते सर, अमेझिंग रिझल्ट, अमेझिंग बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. यस, ओके, क्या बात है. पाहिलं तुम्ही लाईव्ह मध्ये सरांना? यस, आता मी पाहू शकताय. अमेझिंग रिझल्ट सर, अमेझिंग. यस, तर आपलं नाव सांगा, बाय बॅकग्राऊंड सांगा, कुठून आहात? माझं नाव सुनील सस्ते. मी मूळचा कापरेवाडी, तालुका कर्जत, अहिल्यानगर येथील मागील 30 वर्षापासून नोकरीनिमित्त पुण्यात आहे आणि मी एका कंपनीत मॅनेजर आहे. माझं बालपणीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य हा जमीन आसमानाचा बदल झाला. बिफोरचा फोटो पाहून कुणाचा विश्वास बसणार नाही, पण झाडावर चढणं हा माझा आवडता छंद होता. यस, क्या बात आहे. आणि नंतर पुण्यात आलो, नोकरी लागली, नोकरीमध्ये सिनियर पोस्टला गेलो. मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं फिजिकल वर्क असायचंच, पण हळूहळू ज्युनियर जसे ट्रेन होत गेले तस तसं मला काहीच करावं लागायचं नाही. आणि त्याचा इफेक्ट असा झाला की बॉडी फॅट वाढत गेलं आणि एक्झरसाइज नाही आणि फिजिकल वर्कही एकदम कमी. त्याच्यामुळे बर्न होत नव्हत्या आणि म्हणून जसं म्हणजे प्रत्येक पोर्शन वरती फॅट होतं. जाड म्हणण्यापेक्षा बेडअप दिसत होतो खूप. बॉडी बिघडलेला होता. आणि किती दिवसामध्ये किती फॅट वजन कमी केले सर तुम्ही? किती वजन होतं आरोग्य फॅमिली देण्या अगोदर? किती वजन होतं? आरोग्य फॅमिली देण्या अगोदर माझं 83 किलो वजन होतं आणि साधारणतः 4 ते 5 महिन्यात मी 65 किलोला आलो होतो. वाव, 83 वरून 65, म्हणजे जवळपास 18 किलोचं फॅटयुक्त वजन कमी केलंय. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत ही बढिया. पाहू शकताय सरांनी 83 किलो वजन होतं फॅमिलीमध्ये येण्या अगोदर आणि साधारणतः 4 महिन्यामध्ये सरांनी 18 किलो फॅटयुक्त वजन कमी केलेलं आहे. हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. बॉडी परत प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा येऊ शकतो. सर, या अगोदर तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? मी ओपन जिम मध्ये वर्कआउटला जायचं प्रयत्न करत होतो, जायचो, पण त्याच्यात सातत्य नव्हतं. नंतर इव्हिनिंगला वॉकिंगचा प्रयत्न केला. आमच्या कंपनीच्या तिकडच एक डोंगर आहे आणि 1.5 किलोमीटरचा खूप उभा घाट आहे. पण खाण्याचं हे माहिती नव्हतं आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर मध्ये भरपूर गॅप आणि रात्री वॉकिंग करून आलं, पूर्ण दमछाक व्हायची, घामाने भिजलेलो असायचो आणि अशी भूक की किमान 2 तरी वडापाव खायचोच येताना. वडापाव त्यामुळे पोटाचा गेट झाला होता वडापाव सारखा. हो, म्हणजे जेवढं कमी करायचो त्याच्यापेक्षा जास्त वाढलं जायचं. येस 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 येस. मग आता सर तुमचे हे आरोग्य फॅमिली दाखवणार आहे, तुमचे ग्रेट कोच कोण आहेत? माझे ग्रेट कोच आहेत रवी शिंदे सर. क्या बात आहे. माझ्या मित्राच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्यांनी व्यवस्थित गाईड केलं. त्यांनी त्यांचा बिफोर आफ्टर दाखवला. त्यांचा रिझल्ट
सांगितला, त्यांच्या फॅमिलीचा रिझल्ट सांगितला आणि मी जॉईन झालो. येस, जे तुम्हाला मित्राच्या स्वरूपातून तुम्हाला रवी सर तुम्हाला कोच भेटले, मग ते मित्र आरोग्य फॅमिलीमध्ये आहेत का? नाही. पाहू शकताय, त्यांच्या मित्रांच्या मार्फत त्यांच्या कोचची ओळख झाली. मित्र आरोग्य फॅमिलीमध्ये नाहीत, परंतु मित्रामुळे सरांना ही आरोग्य फॅमिली मिळाली. येस, रवी सर त्यांचे ग्रेट कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी 18 किलो फॅट युक्त वजन 4 ते 5 महिन्यामध्ये कमी केलं. येस, नक्कीच सर खूप ग्रेट रिझल्ट आहे आणि जबरदस्त आणि पॉवरफुल वर्कआउट तुम्ही गाईड केलेलं आहे. सर, तुम्हाला वजनामुळे काय हेल्थ चॅलेंज होते का, म्हणजे त्रास काय होते का? वजनामुळे वाटत काहीच नव्हतं, पण जर तसे चॅलेंजेस कमी झाले तस तसं लक्षात आलं की आपल्याला हे चॅलेंजेस आहेत. आपल्याला त्रास असतात, पण ते रुटीन होऊन जातं आपलं त्याचं आणि आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं. येस येस येस. वजनामुळे मला पहिला त्रास चालू झाला होता एक 8-10 वर्षापासून, गुडघा दुखायचा. बरोबर. नंतर 4-5 वर्षापूर्वी पाठदुखीचा त्रास व्हायला लागला मध्ये आधी, आणि एका दिवशी तर अशी वेळ आली की मला कंपनीत जाणं भाग होतं आणि पाठीने काहीच करता येणार 2 व्हीलरवर. मी सकाळी 7 वाजता मेडिकल स्टोअर कुठलं उघडे ते शोधून कमरेचा बेल्ट घेतला होता सकाळी 7 वाजता, आणि मग कामावर गेलो होतो. होऊ शकताय, वाढलेल्या वजनामुळे सरांना बॅक पेन, कंबर दुखी, पाठ दुखी, गुडघ्यावर वजन पडते सगळं. नाही, एक्स्ट्राचं वजन जास्तीचं जे होतं सरांचं, ते सर्व वजन गुडघ्यावर येत होतं. त्यामुळे गुडघे पण पेन करायला लागले, दुखायला लागले, कंबर दुखायला लागली आणि सरांना बेल्ट घ्यावा लागला. सर, आता बेल्ट वापरताय तुम्ही? नाही, अजिबात नाही. बेल्ट नाही, मी घेत नाही. आणि आरोग्य फॅमिली जॉईन करायच्या 6 महिने अगोदर पासून मुख्य घाबरलो मी कशाला, की माझी टाचदुखी चालू झाली. आणि टाचदुखी ज्यांची चालू झालेली होती, म्हणजे ऐकून होतो, त्यांचा एक्सपिरियन्स असा होता की एकदा चालू झालेली ती रिकव्हरच होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे जास्त घाबरलो होतो. आणि मग रवी सरांनी सांगितलं तसं फॉलो करत गेलो आणि मेजर तिन्ही पेन्स मधून मला कम्प्लीट रिलीफ मिळाला. वाव, हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. सरांचं वजन वाढल्यामुळे सरांना ते त्रास सुरू झालेले होते आणि जसं सरांचं वजन कमी होत गेलं तसं सरांच्या शरीरामधले प्रॉब्लेम्स, म्हणजे डिसऑर्डर जे आहेत, त्रास जे आहेत, ते त्रास कमी होत गेले. बाय डिफॉल्ट वजन कमी असेल की नक्कीच शरीरातले त्रास आपले कमी होतात. त्यामुळे डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात की तुमचं वजन कमी करा, म्हणजे तुमचे गुडघे दुखायचे कमी होतील किंवा बॅक पेन कमी होईल. पण कमी कसं करायचं हे आपल्याला समजत नाही. कमी करण्यासाठी आपण खूप काही जॉगिंग, वॉकिंग, योगा, प्राणायाम करतो, पण घरी आल्यानंतर काय खायचं ते प्रॉपर माहित नसतं. पण सुनील सरांनी त्यांच्या जगातला नंबर 1चा त्यांच्या हातामध्ये जे काही न्यूट्रिशन आहे, पेशीची जी गरज आहे, ज्याच्यामध्ये 114 प्रकारचे गुड घटक आहेत, ते सर सकाळचा नाश्ता बदलतात. नाश्ता बदलून त्यांनी सकाळचं सगळ्या गोष्टी जे काही कोच बोलतील त्या पद्धतीने दिवसभरात त्या सर्व गोष्टी फॉलो केल्या. त्यामुळे सरांमध्ये असा अमेझिंग असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. येस सर, तुम्ही आहार आता तो एक टाइम घेताय का 2 टाइम? आहार मी 2 टाइम घेतो आणि 24 रिबिल्ड स्ट्रेंथ हे दिवसाआड 1 टाइम, कारण की हे स्पोर्ट्स न्यूट्रिशन्स आहे आणि जे ग्राउंडवर 3-4 तास गाळतात हे त्यांच्यासाठी त्यांनी डेली घ्यायचंय. बरोबर. कुणी आर्मी, पोलीस भरतीसाठी जे असतात आपल्याकडे कॉलवर येतात कधी कधी, तर हे त्यांच्यासाठी जे आपला 1 तासाचा कार्डिओ वर्कआउट करून परत ग्राउंडवर 2-3 तास करतात, त्यांनी हे डेली घ्यायचंय. आपण कार्डिओ वर्कआउट करतो तर आपल्याला दिवसाआड घेणं सजेस्ट केलं जातं. येस, राईट सर. प्रॉपर तुम्ही 24 रिबिल्ड बद्दलची माहिती पण दिली. येस, कॉलवरील बऱ्याच जणांना त्या गोष्टी काही नवीन पार्टिसिपेटला माहित नव्हत्या. येस, त्यांनी पण नक्की एकदा आपल्या कोचला विचारून तुम्ही 3 महिने झाल्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ रिपोर्ट घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या मसल गेन होतील. पाहू शकता या वयामध्ये सरांची बॉडी कशी स्ट्रॉंग झालेली आहे, बॉस, मसल कसे स्ट्रॉंग झालेले.
इसका राज है उनके हात में 24 रिबिल्ड आहे आणि जगातला नंबर 1 सकस आहार सुद्धा ते 2 टाइम घेतात. येस, आणि बॉडी एकदम फिट आणि फाईन केलेली आहे. सर तुमचं वय किती आहे? या वयामध्ये तुम्ही एवढी जबरदस्त बॉडी मेंटेन केली. अगोदरच्या फिलिंग्स, फॅमिलीमध्ये याच्या अगोदरच्या फिलिंग्स आणि आताच्या फिलिंग्स मध्ये काय बदल आहे? कसं वाटतं? माझं वय 53 वर्ष आहे. आणि माझं हे आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर पहिल्या 8-10 दिवसातलं सांगतो की कॅमेरा माझा ऑन होता आणि त्यावेळेस मॅक्झिमम गवळी सर किंवा हे गवळी मॅडम किंवा ठोकळ सर चेअरिंगला असायचे आणि बारीक लक्ष असायचं. कोणी चांगलं करतंय त्याला चांगलं म्हणणार, ज्याचं इम्प्रुव्हमेंट पाहिजे त्याला तसे सजेस्ट करणार. माझे एक स्टेप झाली म्हणजे समोरचा 25 स्टेप करेपर्यंत माझे मॅक्झिमम 7-8 व्हायचे आणि मला बसावं लागायचं. मी बसलो की ठोकळ सर तिकडून बोलायचे, सस्ते सर बसू नका, उठा. त्यांचा आवाज ऐकला, मी उठायचो, पुढची स्टेप केली की परत बसायचो. पण टार्गेट एक असायचं की आता ठोकळ सर म्हणायच्या अगोदर उठायचं. आणि अशाने इम्प्रूव्ह होत गेले. आणि एक वेळ अशी आली की नमस्कार करताना मी 25 नमस्कार करत असतो डेली. सर म्हणायला लागले, सस्ते सर बास करा, आता आपला वर्कआउट संपलाय, आता आहार घ्या. हा प्रवास बसू नका, उठा आणि बास करा, ह्याच्या मधला जो प्रवास आहे खूप आनंददायी झाला. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रॉपर सरांनी एकदम मनातून जे येतं ना बॉस तेच ओठावर येतं. जाणून बुजून कोणी कुठली माहिती सांगत नाही. नक्कीच कोच जे असतात की कॅमेरा ऑन करणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवून असतात. कोच, तुमचे कोच असतील, तुमचे सिनियर कोच असतील, त्याचे सिनियर मोस्ट कोच असतील, यांचं बारीक लक्ष कॉलवर असतं. पार्टिसिपेंट काय करतात, कसे करतात, आणि कॅमेरे बंद करण्यावाल्यांचं काहीच आपल्याला समजत नाही. ते कॅमेरे बंद करून बाकीच्यांचं वर्कआउट पाहतात का कोचला फसवतात, का झोपलेत, का बसलेत, कसं करतात काही कळत नाही. त्यामुळे वारंवार सांगितलं जातं की तुमचा कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन करा. ठीक आहे, तुम्ही नवीन असाल, एक 8 दिवस 4 दिवस तुम्ही कॅमेरा ऑन ऑफ करू शकता, कारण तुम्हाला वाटतं की मला जमेल नाही जमेल, मला कोच काय म्हणतील, कोणी खवळेल. पण इथे कोणी खवळत नाही, रागवेत नाही. जे बोलतात ते प्रेमाने बोलतात, तुमच्यासाठीच बोलतात. आणि नवीन जुना इथे काही नसतं. फक्त करत राहिलं पाहिजे. सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. सरावच कुठल्याही गोष्टी बनत असतात. एकदा का तुम्हाला 21 दिवस सवय लागली की ती 90 डेज प्रॉपर फॉलो करायची आणि 90 दिवसाचा कुठलीही गोष्ट केली तर तुमच्या बॉडीमध्ये असा अमेझिंग जो काही सस्ते सरामध्ये बदल झालाय बॉडीमध्ये, त्यापेक्षा बेटर रिझल्ट तुम्हाला पण येऊ शकतो. कारण हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. इथे मी डिस्क्लेमर देतो. येस, कारण प्रत्येकाचा रेस्टिंग मेटाबॉलिझम जो असतो हा वेगवेगळा असतो. कोणाचं महिन्यामध्ये 2 किलो वजन कमी होईल, 3 किलो होईल, 5 किलो होईल, 7 किलो पण 10 किलो कमी झालंय महिन्यामध्ये. कारण रेस्टिंग मेटाबॉलिझम अवलंबून आहे. तुमची पचनशक्ती कशी आहे, तुमची बॉडी कशी आहे, त्याच्यावरच अवलंबून असतं ते वजन कमी होण्याचं. पण नक्कीच या फॅमिलीमध्ये आलात, टिकून राहा. 90 दिवस कोचचं ऐका. जे देवदूत आहेत तुमचे, आपण म्हणतो बऱ्याच वेळा कोचला की आरोग्याची काळजी घेतात, आई वडिलांनंतर काळजी कोण घेतात, तर आपले ग्रेट कोच. नक्कीच ते ग्रेटच आहेत. येस, ज्यांनी आपल्याला आरोग्य पंढरी दाखवली, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये असं अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन होते आणि बाय डिफॉल्ट